सो गाईज आता मी चिकूचा नाश्ता बनवत आहे आणि चिकूला बाहेरचं काहीच देत नाही आम्ही, घरातच बनवतो. आणि त्याला तसं पण त्याला बिस्किट वगैरे आवडत नाही, त्याला असे पेज वगैरे आवडते. कधी रव्याचे पेज, कधी शिरा, कधी लापशी, कधी पोहे, हे सर्व आवडतं त्याला. इडली बिडली खात नाही तो ना इथे. आणि बिस्किट तर खातच नाही. बिस्किट खाल्ला तर एक खाल्ला तर खाल्ला, आम्ही त्याला देतच नाही, म्हणजे सवय पण लावली नाही. सगळ्यात आता इथे नाश्ता झालेला आहे बाबूचा. चिकूचा नाश्ता रेडी आहे. इथे चहा ठेवलेला आहे. इथे हे पाणी गरम केलं चिकूचं प्यायचं. कुठं चाललं विद्युत? दुकानात चाललं का? काय आणायला? बिस्किटं खातो, घरातला पण खातो गाईज हा, पण कधी कधी बिस्किटं खातो. जा घेऊन ये जा. आणि हा बघा चिकूला बघा, याच्या अंगावरती बघा यश टाइम असा. हे बघा गाईज किती झालेत त्याला घामोळ्या. अख्खी रात्र झोपत नाही हा पोरगा आहे बघा, पूर्ण भरलेला आहे. काहीच त्याला मोबाईल पण दिला तरी पण थोड्या वेळ बघेल आणि ठेवून देईल. बघतच नाही तो. ते बघ उठला आता खेळायला, बघतच नाही तो. आता कढी लावेल. यश कढीला, बाबू कढीला. अरे वा वा वा. हजबंड आलेले आहेत भाजी घेऊन. आता चालले जॉबला. आमच्या बाहेर बघा गाईज पहिले ना खूप घाण होती, आता बघा किती छान केलं आहे सगळं. पण आता पाऊस पडेल ना तर आता काय सांगता नाही ना. बट आता पाऊस पडल्यानंतर मग काय सांगताच येणार नाही. सो आताच बघून घ्या किती छान स्वच्छता आहे, किती छान वाटतं. सर्व कामं आवडलेली आहेत. आता स्वयंपाक करायला चालले. चिकूचा जस्ट नाश्ता वगैरे झालेला आहे. चिकू रात्रभर झोपला नाही गाईज, आणि काल पण झोपला नव्हता, परवाही झोपला नव्हता. पूर्ण रात्री जागाच होता, कारण की आमच्या घरात खूप गरम होतं. आणि त्यात त्याला एवढे घामोळे आल्यात ना की भरपूर घामोळे आल्या. तर त्याला पावडर वगैरे लावत असते मी, 2 टाईम आंघोळ वगैरे सगळं करते. तरीसुद्धा पण त्याला आता कोण बोलतं की गार पाण्यात घातल्यामुळे त्याला जास्त होतं. तर मी गार पाणी जेव्हा गार पाण्यात झालं तर तिनं तेव्हा तो व्यवस्थित होता. पण तसं दुसऱ्यांचं ऐकून मी दमट पाण्यामध्ये त्याला आंघोळ करते. 2 दिवसात त्याच्या एवढं वाढलं ना घामोळ्या, म्हणून मी आता विचार केला त्याला जशी मी ठेवलेलं ना तसंच ठेवणार आहे. पण त्याला गरमीचा भरपूर त्रास होतो गाईस. बघू शकता इकडे न्याश. बस बाबू खाली बस. हे बघा गाईस, हे बघा अख्खा भरला आहे तो. हे थांब बाबू. आमच्या घरात एवढं गरम होतं ना, भयंकर गरम होतं. हे बघा अख्खा भरला आहे तो. पहिलेही एवढंच भरला होता, पण त्याला 2 टाईम आंघोळ वगैरे घालायची मी, आणि तेल वगैरे लावायचे ना, कोकोनट ऑइल वगैरे. आणि हे बघा असे फोड्या मोठ्या मोठ्या आल्यात, पूर्ण इथे पण आलेत अशा, कारण की ते उन्हाळ्यात त्याला त्रास होतोच. मस्ती बघा, मस्ती बघा. आणि काहीच हे बघा, हे आम्ही ना असे पॅकिंग करून ठेवली होती सगळ्या सामानांची. आम्ही ना शिफ्टिंग करणार होतो, पण आमचं राहूनच गेलं. आता याला मी आंघोळ वगैरे घालेन आणि व्यवस्थित पावडर वगैरे सगळं लावून घेईन, आणि मग आता खेळत बसेल. आणि ते महिने झाले पॅक करून ठेवलं आहे. आणि शिफ्टिंग करणार होतं पण नाही करता आली. त्याच्यामागे रिझन 2 महिने आमच्या आईला पण बरं नव्हतं, तर त्यांचं पण म्हणजे दवाखाना वगैरे चालू होतं, तर आम्हाला शिफ्टिंग करता नाही आली. आणि त्याच्यानंतर माझ्या पप्पांना पण बरं नव्हतं, तर त्यांना पण 2 महिने माझ्याकडेच होते ते. तर त्यांना बेड रेस्ट वगैरे सांगितलेला. मग त्यांचा पण करता म्हणजे जी आम्ही रूम बघितली होती ती रूम पण एवढी चांगली होती आणि खूप चांगल्या जागेवर होती. आणि खूप सारं सगळंच चांगलं होतं. पाणी व्यवस्थित होतं, 24 तास पाणी वगैरे होतं, चांगलं होतं. त्यामुळे त्याला एवढे चांगले सारे भाडे मिळत होते. रोज त्याला 2-4 भाडे मिळतच होते. आणि चांगली रूम होती म्हणून ती गेली हातातून. तर तरी किती वाट बघणार, आम्ही टोकन देऊन ठेवलं होतं. पण 4 महिने तरी त्याने 4 महिने वेट केला, पण तो किती करणार ना. तर वाट बघून ठेवते, ती गेली ती आमच्या हातातून. छोटं ते चांगलं घेतो. पण बघू आता कधी शिफ्टिंग करू तेव्हा तुम्हाला दाखवू. वाजलेले आहेत दुपारचे 2, आणि आत्ता जस्ट विद्युत जेवतोय तिथे बघू शकता तुम्ही. आणि बाबू पण आत्ताच जेवलेला आहे. मी पण जस्ट आता जेवून वगैरे सर्व आवरून ठेवलं आहे मी.
सो आता माझे हस्बंड फक्त जेवायचे आहेत. ते आले का ते जेवून जातील. मी काहीच याच्यासाठी लावलं आहे कारण की आमचं चिकू आहे ना आतमध्ये जाऊन सगळी भांडी वगैरे सगळं काही काढतो आणि आतमध्ये खूप पसारा दिसत असेल ते इग्नोर करा. कारण की छोटंसं घर आहे, खूप मॅनेज करावं लागतो. व्यवस्थित किती मॅनेज केले तरी तसंच. आणि चिकू बघा ब्लॉगची एंडिंग कर बाबू. हाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज.